बिना पाकाचे कमी खर्चात तयार होणारे शेंगदाणा गुळाचे लाडू शरीरासाठी खूप फायदेमंद आहेत बरं. हे लाडू खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, तसेच हिमोग्लोबिनची पातळी देखील सुधारते, तसेच हाडे आणि दात देखील मजबूत होतात. या लाडूचे खूप सारे फायदे आहेत अजून, त्यामुळे घरात हे लाडू नक्की बनवून ठेवा आणि रोज लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना एक एक लाडू खायला द्या. खूप फायदा होईल तुम्हाला याचा आणि छान स्वस्त राहाल. नमस्कार, मी अमृताच पाककलामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर लगेच रेसिपी पाहूया. त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, रेसिपी पूर्ण बघा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर हे लाडू बनवण्यासाठी शेंगदाणे आपल्याला एकदम लो फ्लेमवरती छान खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहे. जास्त आपल्याला याचा कलर चेंज करायचा नाही आहे, फक्त याचे टर्फल अलगद निघतील इतपत शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे. त्यामुळे हाय फ्लेमवरती हे भाजायचे नाही आहे, लो फ्लेमवरती भाजायचे आहे. शेंगदाणे व्यवस्थित भाजले की असे थोडेसे उलतात आणि याला हलक्या हाताने जरी चोळलं तरी याचे साल निघतात. तेव्हा लगेच आता गॅस बंद करायचा आहे आणि हे शेंगदाणे आता आपल्याला थंड करून घ्यायचे आहे. शेंगदाणे थंड झाले की आता आपल्याला हाताने चोळून याचे सर्व साल काढून घ्यायचे आहे. अशा प्रकारे शेंगदाणे थंड करून घेतले आणि मग त्याची साल काढली की साल लवकर निघते आणि हातालाही चटके बसत नाही. त्यामुळे शेंगदाणे पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला त्याची साल काढून घ्यायची आहे. आता हे शेंगदाण्याचे टर्फल काढून झाले की हे इकडे तिकडे पसरण्याचं टेन्शन असतं आणि हे टेन्शन घालवण्यासाठीच हे शेंगदाणे आपल्याला मोठ्या झाऱ्यात ओतून घ्यायचे आहे. जास्त असेल तर 2 बॅचमध्ये ओतून घ्यायचे आहे आणि हे आता एका ताटात चाळून घ्यायचे आहे. यामुळे साल इकडे तिकडे पसरत नाही आणि साल आणि शेंगदाणे लवकर सेपरेट होतात. अशा प्रकारे तसेच याचं साल काढून शेंगदाणे चाळून घेतले की कुडंमुडं राहिलेले शेंगदाण्याचे टर्फल देखील आपल्याला काढायला सोपं जातं. त्यामुळे ह्या अगोदर चाळून घ्यायचे आहे. असे राहिलेले शेंगदाण्याचे देखील टर्फल मी व्यवस्थित काढून घेतलेले आहे आणि छान आपले एकसारखे दिसतात शेंगदाणे. तसेच हे छान खूप खमंग खरपूस भाजलेले देखील आहे. आता हे शेंगदाणे आपल्याला मोजून घेऊन मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहे. तर हा 1 कप आणि अजून अर्धा कप शेंगदाणे मी मिक्सरच्या भांड्यात घातलेले आहे. हे आता आपल्याला पल्स मोडवरती फिरवून घ्यायचे आहे फक्त. अशा प्रकारे थोडेसे बारीक झालेले आहे आणि थोडेसे जाडसर अर्धे अर्धे शेंगदाणे देखील यात आहे. आता आपल्याला यात 1 कप बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे आणि हे थोडंसं मिक्स होईपर्यंत फक्त फिरवून घ्यायचं आहे. जास्त बारीक करायचं नाही आहे बरं, नाहीतर लाडू खायला छान लागत नाही. अशा प्रकारे हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. हे मी आता कढईत घालते आणि कढई गॅसवरती ठेवते. यामध्ये आता आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि आता लो फ्लेमवरती हे मिश्रण आपल्याला गूळ मेल्ट होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. त्यापेक्षा जास्त हे मिश्रण आपल्याला परतवायचं नाही आहे बरं. तसेच गॅसची फ्लेम आपल्याला एकदम कमी ठेवायची आहे, नाहीतर हे मिश्रण जळू शकतं. आता जसा गूळ मेल्ट होत जातो ना तसं हे मिश्रण थोडंसं ओलसर होत जातं आणि मिश्रण ओलसर झालं की मग लाडू बांधायलाही सोपे जातात. त्यामुळे ही प्रोसेस आपल्याला एक्स्ट्रा करून घ्यायची आहे. यामुळे लाडू क्रंची देखील होतात थोडेसे आणि बांधायलाही सोपं जातं, खायलाही छान लागतात. आता गूळ व्यवस्थित मेल्ट झालेला आहे बरं. आता आपल्याला यात थोडीशी इलायची पावडर घालायची आहे आणि थोडंसं जायफळ किसून घालायचं आहे. हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण आता छान ओलसर झालेलं आहे. लगेच गॅस बंद केला आहे मी. आता हे लाडू आपल्याला पटपट वळवून घ्यायचे आहे बरं. त्यासाठी थोडंसं मिश्रण मी ताटात काढून घेतले आणि बाकीच्या मिश्रणावरती झाकण ठेवून हे साईडला ठेवते. कारण मिश्रण जर थंड झालं तर मग लाडू वळायला प्रॉब्लेम येतो. त्यामुळे थोडं थोडं मिश्रण घेऊन आपल्याला पटपट लाडू वळवून घ्यायचे आहे. लाडू वळायला अजून 1-2 जण असतील तर अतिशय उत्तम, म्हणजे पटपट लाडू वळले जातात. हाताला थोडेसे चटके बसतात, पण हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला लाडू वळायचे आहे. खूप छान सॉफ्ट आणि अगदी सहज लाडू वळले जात आहे. आता लाडूचा आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता बरं, कमी जास्त करू शकता. तसेच आपण 1.5 कप शेंगदाण्यासाठी 1 कप गूळ घेतलेला आहे, पण तुम्हाला जर लाडू जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता बरं. म्हणजे 1.5 कप शेंगदाण्यासाठी तुम्ही 1.25 कप देखील गूळ घेऊ शकता. कारण हे मिश्रण काही पातळ वगैरे होत नाही, कारण आपण गुळाचा पाक बनवत नाही आहे. आपण फक्त थोडंसं मिश्रण एकजीव होईपर्यंत, गूळ थोडासा मेल्ट होईपर्यंतच हे मिश्रण परतवून घेतो. आता अशाच प्रकारे एक एक करून मी सर्व लाडू तयार करून घेतलेले आहे आणि किती सुरेख लाडू तयार झाले आपले तुम्ही पाहू शकाल. तसेच छान खुसखुशीत देखील झालेले आहे बरं. पण हे लाडू वळताना हाताला किती चटके बसलेत हे तुम्ही पाहू शकाल. हात पूर्ण लाल झालेले आहे, पण लाडू मात्र कमाल झालेले आहे. एकदम खुसखुशीत मऊसूत, अगदी तोंडात विरघळतील असे. थंडीच्या दिवसात खरंच एकदा हे लाडू तुम्ही नक्की बनवून बघा. शरीराला खूप फायदा होईल आणि तुम्हाला हे लाडू खूप म्हणजे खूप आवडतील. तर रेसिपी नक्की ट्राय करा.
आणि तुम्हाला जर माझी ही शेंगदाणा गुळाच्या लाडूची रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. बाय बाय.